मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे। आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती। अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे। मराठीसह एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। दरम्यान केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे। यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस। फडणवीस यांनी म्हटलं आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला। मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचं महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो। हा दिवस उजाडावा यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला। मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली आनंदमय प्रतिक्रिया दिली।